अनोळखी नवरा पार्ट 6. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईच्या आयुष्यातील एका पाठोपाठ एक रहस्य समोर येत होतं. तिचा खरा जन्मदाता तिच्या समोर आला होता. तिच्या आईचा मृत्यू अपघात नसून त्यामागे एक मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं होतं. सईच्या गळ्यातील जुन्या लॉकेटमध्ये काही महत्वाचे पुरावे लपलेले होते आणि अथर्वच्या घरातील बंद खोलीत सईच्या आईने ठेवलेली एक फाईल सापडली होती. त्या फाईलमध्ये सईच्या आईने लिहिलं होतं की तिच्या मृत्यूला जबाबदार असलेला माणूस अजूनही जिवंत आहे. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या फाईलमध्ये सईच्या बाबांचा फोटो दिसला आणि त्यांचं क्षणी घराची वीज बंद झाली. आता सईच्या आयुष्यातील हे रहस्य कुठल्या वळणावर जाणार आहे आणि अथर्व तिच्यापासून अजून काय लपवत आहे हे जाणून घेण्यासाठी अनोळखी नवरा पार्ट 6 शेवटपर्यंत नक्की ऐका. खोलीत अचानक अंधार पसरला आणि सई घाबरून अथर्वच्या जवळ आली. अथर्व, मला खूप भीती वाटते. अथर्वने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, घाबरू नकोस सई, मी इथेच आहे. बाहेर कुठेतरी दरवाजा आपटल्याचा आवाज आला. समीरने लगेच मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि खोलीच्या बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. सईच्या हातात अजूनही तिच्या आईची फाईल होती आणि ती थरथरत त्या एका फोटोमध्ये पाहत होती. तिच्या बाबांचा चेहरा पाहून तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. तिने अथर्वकडे पाहत विचारलं, अथर्व, मला एक गोष्ट सांगा, माझे बाबा खरंच माझ्या आईच्या मृत्यूच्या मागे आहेत का? अथर्व काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मला पूर्ण सत्य माहित नाही, पण त्या रात्री ते तिथे होते हे खरं आहे. सई म्हणाली, मग तुम्ही मला इतकी वर्ष का नाही सांगितलं? अथर्व म्हणाला, कारण तुझ्या बाबांनी तुला वाढवलं होतं. त्यांनी तुला कधीच कमी प्रेम दिलं नाही. मला वाटलं की जर मी तुला सगळं सांगितलं तर तुझं आयुष्य तुटून जाईल. सईच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता माझं आयुष्य तुटलेलं नाही का? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आहे, पण मी ते पुन्हा जोडण्यासाठी तुझ्यासोबत आहे. सईने त्याचा हात सोडला नाही. ती म्हणाली, मला आता फक्त एकच गोष्ट हवी आहे, सत्य. तेवढ्यात अथर्वची आई खोलीत आली आणि म्हणाली, मग सत्य ऐकायला तयार राहा, कारण आता हे गुपित जास्त काळ लपणार नाही. सईने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काकू, तुम्हाला सगळं माहित आहे? अथर्वची आई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, हो, पण मला जे माहित आहे ते पूर्ण सत्य नाही. सई म्हणाली, मग जेवढं माहित आहे तेवढं तरी सांगा. ती म्हणाली, तुझ्या आईच्या मृत्यूच्या काही दिवस आधी ती माझ्याकडे आली होती. तिच्या हातात एक फाईल होती आणि ती खूप घाबरलेली होती. सईने विचारलं, कशामुळे? ती म्हणाली होती की तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी कोणीतरी तिच्या विरुद्ध काम करत आहे. सईने विचारलं, तिने नाव सांगितलं का? अथर्वची आई म्हणली, हो, पण तिने ते नाव कागदावर लिहिलं आणि मला सांगितलं की ते नाव सई मोठी झाल्यावरच तिच्या समोर आण. सई म्हणाली, ते कागद कुठे आहे? ती म्हणाली, या फाईल मध्ये. सईने फाईल पुन्हा उघडली, काही पाने उलटली आणि शेवटी एका छोट्या लिफाफ्यावर तिच्या आईची सही दिसली. लिफाफ्यावर लिहिलं होतं, माझ्या सईसाठी. सईचे हात थरथरू लागले. तिने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. तिने वाचायला सुरुवात केली. सई, माझी मुली, हे पत्र तू वाचत असशील तर मी तुझ्या जवळ नसेल, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य ज्या लोकांभोवती आहे त्याच्यातच माझं मृत्यूचं रहस्य लपलेलं आहे. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढे लिहिलं होतं, तुला ज्याने वाढवलं तो तुझा शत्रू नाही, पण त्याने तुझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे आणि तुझा जन्मदाता तुझ्यावर प्रेम करतो, पण त्याच्यावरही पूर्ण विश्वास ठेवण्याआधी सावध राहा. सईने पत्र खाली केलं आणि म्हणाली, आईने माझ्या दोन्ही बाबांबद्दल सावध राहायला सांगितलं होतं. अथर्व शांतपणे तिच्याकडे पाहत होता. सईने पुढचं वाक्य वाचलं आणि अथर्व बद्दल, माझ्या मुली, जर कधी तुला या मुलावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या डोळ्यात बघ, कारण तो तुला दुखवू शकतो पण तुझा विश्वासघात करणार नाही. सईने ते वाक्य वाचताच अथर्वकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेगळाच भाव होता. ती हळू आवाजात म्हणाली, आईला तुमच्यावर विश्वास होता. अथर्वच्या डोळ्यातही पाणी आलं. तो म्हणाला, मला तिचं ते वाक्य आयुष्यभर लक्षात राहील. सईने विचारलं, तुम्ही माझ्या आईला शेवटचं कधी पाहिलं? अथर्व म्हणाला, ज्या रात्री तिचा अपघात झाला. सईने थरथरत विचारलं, आणि त्या रात्री नेमकं काय झालं? अथर्वने डोळे मिटले आणि म्हणाला, मी तुला आजपर्यंत सांगितलेलं नव्हतं, कारण मला वाटत होतं तू माझ्यापासून कायमची दूर जाशील. सई म्हणाली, तरीही सांगा. अथर्व म्हणाला, त्या रात्री माझे बाबा आणि माझे काका तुझ्या आईचा पाठलाग करत होते, कारण तुझ्या आईकडे त्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. मी त्यांच्या मागे गेलो होतो, पण मला वाटलं की मी तुझ्या आईला वाचवू शकेन. सईने विचारलं, मग? अथर्व म्हणाला, मी तिथे पोहोचलो तेव्हा तिची गाडी रस्त्याच्या कडेला होती. ती जखमी होती. मी तिला बाहेर काढलं. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, अथर्व, माझ्या मुलीला वाचव.
तिला या लोकांपासून दूर ठेव, सई रडत म्हणाली. मग अथर्वच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मला एक छोटं लॉकेट दिलं आणि म्हणाली, हे सईला तिचं खरं आयुष्य समजल्यावर दे. पण त्याआधीच तिने माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली आणि तिचा श्वास थांबला. सईने त्याचा हात पकडून विचारलं, ती चिठ्ठी कुठे आहे? अथर्वने आपल्या पाकिटातून एक जुनी चिठ्ठी काढली. ती इतकी जुनी झाली होती की कागदाच्या कडा झिजल्या होत्या. त्याने ती सईच्या हातात दिली. सईने चिठ्ठी उघडली आणि त्यावर फक्त 4 शब्द लिहिलेले होते. घरातल्या माणसांवर विश्वास ठेवू नकोस. सई थबकली. घरातला माणूस? अथर्व म्हणाला, हो. सईने विचारलं, पण कोण? अथर्व म्हणाला, हेच मला अजून माहित नाही. समीर अचानक म्हणाला, मला वाटतं मला माहित आहे. सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. सई म्हणाली, तुम्हाला? समीरने हळू आवाजात सांगितलं, तुझ्या आईने मला एकदा सांगितलं होतं की तिला तिच्या घरातल्या एका व्यक्तीवर संशय आहे, पण तिने त्याचं नाव घेतलं नव्हतं. सईने विचारलं, मग तुम्ही आत्ताच का सांगताय? समीर म्हणाला, कारण त्या व्यक्तीचा संबंध अथर्वच्या कुटुंबाशीही आहे. अथर्व दचकला, कुणाशी? समीरने उत्तर दिलं, तुझ्या काकांशी. अथर्वच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. तो म्हणाला, माझे काका तर अनेक वर्षापासून शहराबाहेर आहेत. समीर म्हणाला, तेच तर सगळ्यात मोठं खोटं आहे. सईने विचारलं, म्हणजे? समीर म्हणाला, तुझे काका शहराबाहेर नाहीत, ते इथेच आहेत. सगळे शांत झाले. अथर्वने विचारलं, कुठे? समीरने सईकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या घराच्या अगदी जवळ. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती म्हणाली, म्हणजे तो माझ्यावर लक्ष ठेवतोय? समीरने मान हलवली. अचानक सईचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला. समोरून काही सेकंद शांतता होती आणि मग एका पुरुषाचा आवाज आला, सई, तुला तुझ्या आईचं सत्य हवंय ना? सई म्हणाली, तू कोण? तो म्हणाला, ज्याचं नाव तू शोधतेस. सईने विचारलं, माझ्या आईचा खून तू केलास? समोरून हलकसं हसू आलं. खून मी केला नाही, पण त्या रात्री काय घडलं हे मला माहित आहे. सई म्हणाली, मग मला सांगा. तो म्हणाला, एकटी ये. अथर्वने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, तिच्याशी पुन्हा बोलू नकोस. समोरून आवाज आला, अथर्व, तू अजूनही तिचं रक्षण करतोय. तिला सांग ना, त्या रात्री तुझ्या बाबांनी काय केलं होतं? अथर्व काही बोलण्याआधी फोन कट झाला. सईने त्याच्याकडे पाहिलं. तुमच्या बाबांनी काय केलं होतं? अथर्व म्हणाला, मला माहित नाही. सई म्हणाली, पण त्या माणसाला माहित आहे. अथर्वने मान हलवली. सईने ठामपणे म्हटलं, मला त्याला भेटायचं आहे. अथर्व म्हणाला, नाही. सई म्हणाली, माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेईन. अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मग मीही तुझ्यासोबत येईन. समीरने त्यांना थांबवलं. म्हटलं, हे सापळा असू शकतो. सई म्हणाली, मग आपण त्यांचा सापळा त्यांच्यावरच उलटा करू. अथर्वच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. माझी सई आता खूप धाडसी झाली आहे. काही वेळाने सई, अथर्व आणि समीर त्या ठिकाणी पोहोचले जिथे फोन करणाऱ्या माणसाने बोलावलं होतं. एक जुनं गोदाम होतं. आत अंधार होता. सईने अथर्वचा हात धरला आणि म्हणाली, काही झालं तर मला सोडू नका. अथर्व म्हणाला, कधीच नाही. ते आत गेले आणि अचानक दिवे लागले. समोर एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा पाहताच अथर्व थबकला. सईने विचारलं, हा कोण? अथर्व काही बोलला नाही. तो माणूस पुढे आला आणि म्हणाला, अथर्व, तू मला ओळखतोस? अथर्वच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. तो म्हणाला, तू? सईने विचारलं, कोण आहे हा? अथर्वने हळू आवाजात उत्तर दिलं, हा माझ्या बाबांचा जुना ड्रायव्हर आहे. त्या माणसाने सईकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुझ्या आईच्या अपघाताचा साक्षीदार आहे. सईच्या डोळ्यात आशेचा किरण आला. मग सांगा, माझ्या आईला कोणी मारलं? तो म्हणाला, त्या रात्री गाडीचे ब्रेक आधीच खराब केले गेले होते, पण ब्रेक खराब करणारा माणूस दुसरा होता. सईने विचारलं, कोण? तो काही बोलणार इतक्यात गोदामाच्या मागून आवाज आला. हे सांगायची गरज नाही. सगळे मागे वळले. अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. अथर्वने तिला आपल्या मागे घेतलं. त्या व्यक्तीने चेहरा प्रकाशात आणला आणि सईच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तो चेहरा तिला ओळखीचा होता. तो म्हणाला, सई, इतक्या वर्षांनी सत्तेच्या जवळ आली. सई थरथरत म्हणाली, काका तुम्ही? अथर्वही स्तब्ध झाला. त्याचा काका हसत म्हणाला, हो अथर्व, मीच. सईने विचारलं, माझ्या आईला तुम्ही मारलं? काका म्हणाले, तुझ्या आईला मी मारलं नाही, पण तिच्या मृत्यूचं कारण मी नक्कीच आहे. सईने संतापाने विचारलं, मग सत्य काय आहे? काका तिच्याकडे पाहत म्हणाले, तुझ्या आईने ज्या कागदपत्राची चोरी केली होती त्यात फक्त माझ्या गैरव्यवहाराचे पुरावे नव्हते, त्यात तुझ्या जन्माचंही एक मोठं रहस्य होतं. सई स्तब्ध झाली. माझ्या जन्माचं? काका म्हणाले, हो, कारण तुझा जन्मदाता जसं तुला सांगितलं जातंय तसं साधा माणूस नाही. अथर्व पुढे आला. काका पुरे. पण सईने त्याला थांबवलं. नाही अथर्व, त्याला बोलू द्या. काका म्हणाले, तुझे जन्मदाता माझा सर्वात मोठा शत्रू होता. सईने विचारलं, मग माझी आई?
काका म्हणाले, तुझी आई त्याच्यावर प्रेम करत होती, पण तिने अशी गोष्ट पाहिली होती जी त्याला आयुष्यभर तुरुंगात पाठवू शकली असती. सईने घाबरून विचारलं, काय? काका म्हणाले, त्या रात्री तुझ्या आईने तुझ्या जन्मदात्याला वाचवण्यासाठी स्वतःवर सगळा आरोप घेण्याचा निर्णय घेतला होता. सईला काहीच समजत नव्हतं. ती म्हणाली, मग माझी आई का मेली? काका शांतपणे म्हणाले, कारण तिने सत्य लपवण्याऐवजी ते जपून ठेवलं. अथर्व अचानक म्हणाला, तू खोटं बोलतोयस. काका हसले. मग ते लॉकेट मधलं कार्ड वाचून बघ. सईने लॉकेट मधील कार्ड बाहेर काढलं. अथर्वने ते एका छोट्या उपकरणात लावलं. स्क्रीनवर एक जुना व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये सईची आई होती. सईने स्क्रीनकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. व्हिडिओमध्ये तिची आई म्हणत होती, सई, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ माझं सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याला तू तुझा शत्रू समजतेस तो कदाचित तुझा रक्षक असेल आणि त्याच्यावर तू आयुष्यभर विश्वास ठेवला तोच कदाचित या सगळ्यांचा सूत्रधार असेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. सईने स्क्रीनकडे पाहत विचारलं, सईला नेमकं कोण म्हणायचं होतं? काका काही बोलले नाहीत. सईने पुन्हा विचारलं, कोण? तेवढ्यात अथर्वचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि समोरून आवाज आला, अथर्व, सईला घेऊन लगेच तिथून निघ, कारण तिचे खरे बाबा आता तुझ्या घरात आहेत. अथर्वच्या चेहऱ्यावर भीती उमटली. सईने विचारलं, काय झालं? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, सई, आपल्याला लगेच घरी जावं लागेल. सईने विचारलं, का? अथर्वने तिचा हात पकडला आणि म्हणाला, कारण तुझं सगळ्यात मोठं रहस्य आता आपल्या घरात पोहोचलं आहे. मित्रांनो, आता सईच्या आईने व्हिडिओमध्ये नेमकं कोणाबद्दल इशारा केला होता? सईचा खरा बाबा अथर्वच्या घरी का पोहोचला? अथर्वच्या काकांचा या संपूर्ण कटात नेमका किती सहभाग आहे आणि या सईच्या आयुष्याचा सर्वात मोठा विश्वासघात कोण करणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा भाग बघायचा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 7 नक्की लिहा. तुमच्या कमेंटमुळे ही कथा पुढे घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. भेटूया अनोळखी नवरा पार्ट 7.